ही लाडकी बहीण योजना तर काढली, पण मात्र आता लाडकी बहीण ही रस्त्यावर येऊन उभी आहे आणि धडक मोर्चा काढला आहे लाडकी बहिणींनी। आपण मागे पण पाहत आहात आणि पुढे पण पाहत आहात। लाडक्या बहिणी मात्र एक ठाम जोशामध्ये इथे उभ्या आहेत आणि आपल्या मागण्या सरकार समोर ठेवण्यासाठी आणि सरकारकडनं मागण्या मनवून घेण्यासाठी मात्र इथे उभ्या आहेत। आपण जाणून घेऊ नेमका काय हे प्रकरण आहे आणि लाडक्या बहिणींना काय समस्या आल्या त्यांच्या लाडक्या भावांकडनं आणि शासन या वेळेवर लाडक्या बहिणींकडे लक्ष देत आहे नाही देत आहे यांच्याकडून पाहून घेऊया काय नेमका हे प्रकरण आहे। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने लाडकी बहिणी एकत्रित आहे, आता तुम्ही भाषण देत होते की हे सरकार लाडकी बहिणींना फक्त लाडकी बहिणी पुरतच ठेवत आहे, मात्र लाडकी बहिणींच्या मागण्या पूर्ण नाही करत आहे। नेमकं काय प्रकरण आहे की आमची जे शालेय पोषणाहार शिजवणारी महिला आहे हे अतिशय अल्प मानधनावर काम करत आहे। त्यांना 2 टाइम जेवणा एवढेही सुद्धा मानधन मिळत नाही आणि त्या 2,500वर आमची शालेय पोषणाहार शिजवणारी महिला ती कुपोषित होत आहे। त्याकरिता आमचं म्हणणं आहे की या सरकारला म्हणणं आहे की नुसतंच आमची लाडकी बहीण म्हणून वापर करू नका। खरोखर तुम्हाला लाडक्या बहिणीचा जर लाड पुरवायचा असेल तर त्याच्या कुटुंबाला लागणारा खर्च, त्यांना 2 टाइम लागणारं जेवण हे सुद्धा त्या पैशामध्ये परिपूर्ण झालं पाहिजे आणि किमान कामगार कायद्यानुसार तर यांना वेतन मिळालं पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळाल्या पाहिजे आणि यांना जे काही सुखसुविधा आहे त्या मिळाल्या पाहिजे आणि महिलांच्या संरक्षणाची ही जबाबदारी सुद्धा या सरकारने घेतली पाहिजे। अन्यथा जर आमच्या महिलांसोबत असं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मात्र आता तुम्ही म्हणता की लाडकी बहिणीकडे सरकार लक्ष देत नाहीये। जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती तेव्हा मात्र सगळ्या लाडकी बहीण शासनाचा धन्यवाद करत होते, त्यांना म्हणत होते की नाही आमच्या बहिणांसाठी शासनाने ही योजना काढली आहे। तेव्हा मात्र सगळ्या महिला या आनंदी होत्या, पण आता हा जो आक्रोश तुम्ही व्यक्त करता याचं नेमकं कारण काय? जेव्हा तुम्ही आधी आनंद व्यक्त करत होत्या आणि आता नेमकं तुम्ही मागण्या करून राहिलाय। हे सरकार तर लाडके बहिणी म्हणजे आम्ही त्या सरकारची लाडकी बहीण तर नाहीच आहे आणि हे सरकार सगळा भाऊ पण होऊ शकत नाही आणि हे सरकार फक्त स्वतःच्या फायद्यासाठी याने लाडकी बहीण म्हटलेली आहे। हा तर हे सरकार तर खरंच सावत्र भाऊपेक्षा नालायक सरकार झालेला आहे, कारण वेळोवेळी आश्वासन देणं, स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना लाडकी बहीण योजना सुरू करणं आणि तिचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणं, ही गरीब शालेय पोषणाहार कर्मचारी 2,500 रुपये मानधन त्यांना हे या सरकारला दिसत नाही। खरं तर हा एक वेळोवेळी लबाडासारखं आश्वासन देते की आता 1,000 रुपये वाढ देऊ, 2,000 रुपये वाढ देऊ, पण 1,000 रुपये त्या सरकारनं दिलेले नाही आहे। खरं हे लबाड सरकार आहे, चोट्टे सरकार आहे। ह्या सरकारवर आता विश्वास ठेवणं शक्य नाही, म्हणून आज आम्ही इथे मुक्कामी मोर्चा ठेवला आहे आणि ह्या सरकारला आम्ही याच्या लबाडीचं उत्तर देऊ। आज आम्ही इथं हटणार नाही, मुक्कामी मोर्चा इथं आणि आम्ही इथं हटणार नाही, परत जाणार नाही इथं। बरं, हा मोर्चा जर तुमचा सक्सेसफुल नाही झाला किंवा सरकारने तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याच्यानंतरचं तुमचं पाऊल काय राहणार आहे? आम्ही विधान भवनात जाऊन तोडफोड करू। तोडफोड करा? हो। माझं नाव उषा चारभे, अंगणवाडी युनियन विदर्भ राज्य सेक्रेटरी तथा नागपूर जिल्हा संघटक। अंगणवाडीची व्यथा अशी आहे की गेल्या कित्येक वर्षापासून अंगणवाडी ही रस्त्यावर आलेली आहे। अंगणवाडीची 40 वर्षापासून काम करणारी कर्मचारी अजूनही तिला पेन्शन हे लागू करण्यात आले नाही। आमचा मेन मुद्दा आहे की आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावं, ग्रॅज्युटी मिळण्यात यावी, जेणेकरून आमच्या महिलांना शेवटचं एक भाकर म्हणून त्यांना मिळण्यात यावं। आणि जो ऑनलाईन कामाचा जो दबाव आमच्यावर आहे पोषण ट्रॅकरमध्ये, तर आम्हाला आपल्या लाडक्या महिला बालकल्याण मंत्री अदिती मॅडम तटकरे यांनी मागच्या 52 दिवसाच्या आंदोलनामध्ये आम्हाला 15,000 रुपये त्यांनी मान्य केलं, परंतु त्यांनी दिलं तरी काय, पूर्ण न्यूज चॅनल भडकले की अंगणवाडीला 15,000 मिळणार, परंतु 13,000 त्यांनी आमच्या पदरात टाकले। त्यांनी इन्सेंटिव्ह ठेवलेला आहे, मोबाईलच्या ऑनलाईन कामावर इन्सेंटिव्ह ठेवलेला आहे। मला सांगा, तुम्ही बोलता एक करता एक आणि अशा लबाड सरकारला तुम्ही खोट्या थापा देता, हे योग्य बाब नाही। आज जर तुम्ही हे पेन्शनच्या ऐवजी आम्हाला ग्रॅज्युटी देत नाही, पेन्शन देत नाही आणि प्रोत्साहनमध्ये सुद्धा तुम्ही फक्त नागपूर जिल्हाच नाही तर ऑल महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी मला वाटते प्रत्येक जिल्ह्यात 10-15 बायकांना जर आपल्या प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल तर 1500-1600 हे काय तुम्ही तुटपुंजी भाकर, एक गोल भाकर थापली तुम्ही, पण एक चौतकर मधून सुद्धा तुम्ही तुकडे तुकडे करता, तेही देत नाही। आजच्या या आंदोलनामध्ये आमचा एक कामगार विरोधी जो
कायदे या सरकारने रद्द केलेले आहे ते कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावे. शासकीय असो निम शासकीय कर्मचारी असो यांना रस्त्यावर तुम्ही आणत आहे. ज्या महिलांचं शोषण होत आहे आपल्या देशामध्ये, त्या महिलांना सामाजिक सुरक्षा नाही, आपल्या महिलांना सुरक्षा नाही आहे, त्यांची देखभाल होत नाही आहे. अंगणवाडीला सुद्धा जीवन ज्योती विमा, सामाजिक सुरक्षा विमा, अंगणवाडी सामाजिक सुरक्षा विमा हे AAA माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जाहीर केले होते. परंतु अजूनपर्यंत कोरोना काळामध्ये जे अति जोखमीच्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम केलं त्यामध्ये आमच्या 250च्या वर अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रात मरण पावल्या, परंतु त्यांना आतापर्यंत जीवन ज्योती विमा मिळाला नाही किंवा त्यांना सामाजिक सुरक्षा विमा मिळाला नाही. तर अशा थापा मारणाऱ्या सरकारला बदलवण्याचं आमचा दृढ निश्चय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुम्ही दिलाय की फेस स्कॅनिंग, जे आम्हाला 3 ते 6 महिने ते 3 वर्ष वयोगट गरोदर स्तनदा माता यांचं तुम्ही फेस स्कॅनिंग करायला लावता तरच त्यांना THR देता. अहो THR मध्ये तुम्ही देता तरी काय, कळवा कुठं? जे लोक खात पण नाही रस्त्यावर टाकतात इकडे तिकडे, ज्या लोकांनी, आणि खरंच कुपोषण मुक्त होणार आहे का? 3 ते 6चा FRS देताय आम्हाला. मला सांगा 3 ते 6चा FRS तुम्ही देता, त्यामध्ये ऑनलाईन त्रुटी येतात, गावागावात नेटवर्क नसतं, मोबाईल जो आम्हाला त्यांनी सॅमसंगचा दिला यामध्ये रेंज नसतं आणि या मोबाईलमध्ये नेटवर्क नसतं. अशा ठिकाणी आमची अशी मागणी आहे की अंगणवाडीला तुम्ही वायफाय पुरवठा करा, वायफाय द्या अंगणवाडीला. अंगणवाडीमध्ये तुम्ही रजिस्टर सुद्धा मेंटेन करायला लावता. ऑनलाईन काम करायचं की रजिस्टर करायचं एक काहीतरी ठरवा तुम्ही. आणि यासाठी आम्हाला तुम्ही मिळकत जे द्यायचे त्या पद्धतीने दिलं पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाने जे लाडकी बहीण योजना चालवली, जे MP मधून आलेली लाडकी बहीण योजना सर्वतोपरी सक्सेसफुल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीणचं काम केलं तेव्हा तुम्ही यशस्वी झाले. आणि या शासनामध्ये या राज्यामध्ये तुम्ही डबल पुनरावृत्ती केली, तर या अंगणवाडीला तुम्ही रस्त्यावर का थांबवता? आमचा तुम्हाला प्रश्न आहे. आणि आमच्या आयटक संघटना प्रणित लाल बावट्यामध्ये आम्ही इथे हेच प्रश्न घेऊन आलो की आज जर का तुम्ही आमची पेन्शन, ग्रॅज्युटी, सामाजिक सुरक्षा, जे कामगार विरोधी तुम्ही 44 कायदे केलेले आहे, जे 4 कायद्यात कन्वर्ट केलेले आहे ते कायदे तुम्ही रद्द करा. अन्यथा आम्ही आजचं हे मैदान आम्ही इथून सोडणार नाही आहोत. सडो की पळो करून आम्ही या सरकारला सोडणार आहोत. आणि अंगणवाडी कर्मचारीच नाही तर शालेय पोषण, माझ्या आशा वर्कर आज रस्त्यावर बसलेले आहेत. सर्व लोक गटप्रवर्तक यांचे प्रमाण वाढलेले आहे, यांचं मानधन वाढलेलं नाही. म्हणजे असंघटित, एक मुक्तपण पकडलं तर असंघटित कामगार यांना तुम्ही 26,000 मानधन तुम्ही आम्हाला जाहीर करा. आणि किमान वेतन ही आमची सुद्धा ही मागणी आहे. तर आम्हाला किमान वेतन पाहिजे, पेन्शन, ग्रॅज्युटी पाहिजे, याचे JR त्वरित काढा. आणि जर का तुम्ही आजच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जाहीर करत नसाल तर आम्ही आजचं आंदोलन इथे उग्र आणि तीव्र करू. मी आशा गटप्रवर्तक संघटने महाराष्ट्र राज्याची सचिव, भंडारा जिल्ह्याची आशा वर्कर. आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे, आमची महत्वाची मागणी आहे. आणि आमचे निवृत्तीचे वय, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षावरून 65 वर्ष करण्यात यावं. जर 65 वर्षाचा JR शासनाला मान्य नसेल तर आम्हाला एकतर्फी रक्कम सेवानिवृत्त करताना, निवृत्ती करताना द्यायला पाहिजे. कारण का आम्ही रिकाम्या हाताने घरी बसू शकत नाही आणि आम्ही आमचं कुटुंब चालवायला आज कोणी आमच्या पाठीशी नसेल तर आम्ही काय करावं हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. वरून आम्हाला ऑनलाईनच्या कामावर बहिष्कार असताना आम्हाला शासनाने जबरदस्ती केलेली आहे. तर आम्हाला मोबाईल दिल्याशिवाय आम्ही ऑनलाईन कामावर काम सुरू करणार नाही ना. जर ऑनलाईन काम करायचं असेल ना शासनाने आल्यावर तुरंत मोबाईल द्यावा, हे आमची महत्वाची मागणी आहे. अशा या लाडक्या बहिणींच्या मागण्या आहेत. आणि एवढंच नाही तर आयटक संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या महिला इथे उपस्थित आहे. मात्र सरकारकडे हा एक मोठा प्रश्न आहे की कुपोषित बहीण म्हणून इथे यांनी उल्लेख केला आहे. आणि या बहिणींचं म्हणणं आहे की जेव्हा सरकारला निवडून यायची वेळ होती तेव्हा मध्य प्रदेशामधनं तुम्ही लाडकी बहीण योजना आणून इथे महाराष्ट्रामध्ये लावली आणि त्या योजनेमध्ये तुम्ही सक्सेसही झाले. मात्र कुपोषित बहिणीला कुपोषितच ठेवून तुम्ही सरकार चालवून राहिले आहे. पूर्ण पोळी असते त्या पोळीमधला अर्धाही भाग या बहिणींना मिळाला नाही असं यांच्या सध्या बोलणं आहे. तर हा मोठा प्रश्न सरकार समोर येणार आहे आणि यांना न्याय भेटणार नाही भेटणार हाही मोठा प्रश्न आहे. पाहत रहा लोकवाहिनी मीडिया. कॅमेरा पर्सन अविनाश कोथोडे सोबत पूजा एरमुडेची रिपोर्ट, नागपूर.